प्रेक्षक मित्र हो, इथे एक मी तुम्हाला गंमत सांगतो. आपला चॅनलच आहे अध्यात्म विज्ञान आणि परंपरा. त्यामुळे आम्ही काही करत असतो की पारंपरिक पद्धतीने चालत आलेले रीतिरिवाज आम्ही संपूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडत असतो. आता जे काही आमचं संभाषण चालू आहे, आता म्हटलं की विठ्ठल म्हणा किंवा विठ्ठल म्हणा किंवा काहीही म्हणा किंवा नामस्मरण घ्या. ज्या ज्या वेळेला आपण नामस्मरण करत असतो त्या वेळेला आपल्या शरीरामध्ये बायोकेमिकल्स रिॲक्शन्स म्हणतात आणि हे रिॲक्शन्स पॉझिटिव्ह होतात आणि हे रिॲक्शन्स मेंदूपर्यंत गेल्यानंतर आपल्याला आनंदी वाटायला लागतं. आणि आपण ज्या वेळेला हॅपीनेस मध्ये काम करतो त्यावेळेला आपण केलेलं काम सक्सेस होतच होतं. ह्या त्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे. म्हणजे नामस्मरण कशासाठी करायचं आहे तर बायोकेमिकल्स रिॲक्शन्स बनण्यासाठी आपण नामस्मरण करायचं आहे आणि त्यामुळे आपल्याला आनंदी वाटायला लागतं, हे मात्र निश्चित. पण आम्ही नेहमी गोष्ट सांगत असतो की तुम्ही स्वामी सेवेत या. स्वामी सेवा तुम्ही करायला लागल्यानंतर स्वामी तुमची कुंडली बंद करून टाकतात. कुंडलीमध्ये सगळे ग्रह काम करायचे बंद करतात, परंतु तुम्ही स्वामी सेवा तेवढ्या तन्मयतेने तत्परतेने केली पाहिजे. श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजेच भगवान ब्रह्मदेव, गुरु म्हणजे भगवान विष्णू आणि गुरु म्हणजेच महेश्वर म्हणजेच महादेव. या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला. दत्तप्रभू म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी वंदन करून आजच्या विषयाला आम्ही सुरुवात करत आहोत. ज्याप्रमाणे वनस्पतीला वसुंधरेची गरज असते आणि वसुंधरेला वरुणाची गरज असते आणि वरुणाला मेघांची गरज असते आणि त्याच मेघांना वाफेची गरज असते आणि वाफेला समुद्राची गरज असते आणि समुद्राला पुन्हा नद्यांची गरज असते आणि नद्यांना पुन्हा वसुंधरेची गरज असते. अशाच सर्कल प्रमाणे आपलं जीवन सुद्धा फिरत असतं. आपल्याला जीवन जगण्यासाठी आपल्या आयुष्यात जर ज्ञान नावाचा जर फॅक्टर नसेल तर आपल्याला जीवन जगणं अवघड होतं. कारण प्रत्येक समस्येवर मात करणारं एकमेव शस्त्र म्हणजे नॉलेज आणि ते नॉलेज मिळवून देणारे साधू संत आपल्याकडे होऊन गेले. त्यापैकीच एक संत श्री ज्ञानेश्वर महाराज, त्यांना मी वंदन करतो. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या 22व्या वर्षात कार्य केलं आणि याच कार्यामध्ये 22 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी श्री ज्ञानेश्वरी लिहिली. त्या ज्ञानेश्वरीचा गाढा अभ्यास करून स्वतः आचरणात आणणारे असे आज आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत आणि त्या पाहुण्यांचं नाव आहे श्री सुधीर नाईक. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. आपण बोलत त्याबद्दल आभारी आहे. आता आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. अध्यात्म विज्ञान आणि परंपरा या चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे. नमस्कार. आज तुम्हाला बोलवण्याचा उद्देश वेगळा होता. हो. की लोक म्हणतात नुसती ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वरीमध्ये खूप ज्ञान आहे वगैरे, परंतु त्या ज्ञानाचा उपयोग कसा करून घ्यायचा नेमका ते मात्र लोकांना कळत नाही. तर ज्ञानेश्वरी मधली अशी एखादी ओवी किंवा एखादा प्रसंग आपण आमच्या प्रेक्षकांसाठी सांगावा की त्याचा आमच्या प्रेक्षकांना सदुपयोग होईल. काय आहे की ज्ञान ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी प्रगती आणि गती असते. गती असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मार्ग असतो, तुमच्या समोरच्या असलेल्या समस्या दूर होतात. भगवद्गीता ही पहिल्यांदा सांगितली गेली ती 25,000 वर्षापूर्वी. पण भगवद्गीतेचं पहिलं भाषांतर जर कोणी केलं असेल तर ते 800 किंवा 1200 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी केलं. आणि ज्ञानेश्वरांनी ते संपूर्ण भाषांतर करताना जितके 18 अध्यायाचे 18 योग त्यांनी सांगितले त्याच्यातला आपल्याला ज्ञात आहे
की पहिले 72 ओव्या किंवा 72 जो पाठ आहे तो श्रीकृष्ण कधीही त्याच्यावर काही बोललेलं नाही. अर्जुन विषादाने सांगत होता आणि हा विषाद योग जिथे आहे तिथे ज्ञानेश्वरीची ज्ञान सुरू झाले. आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ज्या बेसिक लाईनवर लिहिलेली आहे ती बेसिक लाईनच अशी आहे की आजच्या समाजामध्ये अशी एक विकृती किंवा एक बेजबाबदार अवस्था आपल्या समाजात निघालेली आहे की मुलगा शिकला, मुलगी शिकली, कमवायला लागले की त्यांना असं वाटतं की आपले हात आभाळाला पोचले आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण म्हणतो तेच खरं आहे. पण जोपर्यंत ज्ञानेश्वर म्हणतात तुम्ही संसाराच्या गाड्यामध्ये संसार पूर्णपणे व्यवस्थितपणे करत नाही, जसं स्वामी समर्थ रामदास म्हणतात की तुम्हाला सक्षम जर तुम्ही झाले नाही, मग मानसिकरित्या असो, बौद्धिकरित्या असो, भावनिकरित्या असो किंवा शारीरिकरित्या असो, रामदास स्वामींनी चारी बाजूने तुम्हाला सक्षम करण्यासाठी त्यांचं जीवन पूर्ण त्या संशोधनात घालवलं. त्यांनी 14 प्रकारची वाङ्मयं तुमच्यासमोर ठेवली. त्यातलं एकच फक्त दासबोध तुम्हाला माहिती आहे, मनाचे श्लोक माहिती आहे, याच्या पुढे तुम्ही जातच नाही. तसं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिताना 18 अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या अंतरंगाचा जर आपण शोध घेत गेला की ते अंतरंग शोधण्यासाठी जर प्रयत्न केला तर त्या प्रयत्नांमध्ये असं आढळतं की कित्येक म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी म्हणजे एक प्राणी किलिंगचे चाओ कॉक्शू असो, नंतर दुसरे आपल्या या वेगळ्या एका माध्यमातून एक अमेरिकन संस्कृतीमध्ये वाढलेल्या लुईस ली असो किंवा त्याच अमेरिकन संस्कृतीला जवळपास त्यांनी हे केलेलं किंबहुना चार्ल्स डार्विन, कॉपर्निकस आणि गॅलिलिओ एवढे सगळ्यांचे सिद्धांत सर्वाधिक आपल्या महाराजांनी मांडून ठेवलेले आहेत. आणि कुसुमताई ठोसर MA विथ इंग्लिश झाल्या, PhD घेतली त्यांनी आणि त्याच्यानंतर त्यांनी संसाराला सुरुवात केली. लग्न झालं. शर्मा म्हणून त्यांच्यावर मॅथमॅटिशियन होते चेन्नईचे, त्यांच्यावर लग्न. आणि एवढं सगळं संसार सांभाळत असताना त्यांनी संपूर्ण वेदांचा अभ्यास केला. अशा 5 स्त्रिया आहेत आपल्याकडे. तर यातली एक माझे गुरु म्हणून मी त्यांचं ओळख करून देतो की त्यांनी संपूर्ण वेदांचा अभ्यास करून तेजोमयानंद स्वामींकडनं त्यांनी पूर्ण शिक्षण दीक्षा घेतल्यानंतर मग त्यांनी नित्यानंद मुक्तानंद स्वामींच्या त्या ओघामध्ये त्यांचं शिष्यत्व घेऊन ऊर्ध्व ध्यान दीक्षा जागृती आपल्याची ती कशासाठी हवी आहे, काय हवी आहे, तर ही ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आणि संपूर्ण गुरु चरित्राच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजीमध्ये पण स्पष्टीकरण दिलेलं आहे, मराठी पण केलेलं आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने ती सांगितलेली आहे. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर स्वधर्म सर्वेश्वरीवर त्यांनी अतिशय उत्तम विवरण. कशावरती? स्वधर्म सर्वेश्वरी. स्वधर्म सर्वेश्वरी की ज्ञानेश्वरीचा हा प्राण आहे की स्वधर्म सर्वेश्वरी. अर्जुनाने कृष्णाला विचारलं की माझा धर्म काय आता? ऍक्च्युली आपण आधी म्हणालात की ऍक्च्युली श्रीकृष्णाने ही भगवद्गीता सांगितलीच नाही. मुळात अर्जुनाने सर्व प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाची उत्तर श्रीकृष्णाने दिलेली आहे. म्हणजे श्रीकृष्णाने स्वतःहून कोणतीही सांगितलेली नाही आहे गोष्ट. तेव्हा जेव्हा म्हणजे रणांगणामध्ये तेव्हा तो विषाद म्हणजे एक विषादाचे अनेक प्रकार आहेत. अपमान आहे, नंतर तुम्हाला म्हणजे मानसिक खच्चीकरण आहे किंवा तुमचं भावनिक खच्चीकरण आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला समाजातनं टाकण्यासाठी बाहेर काढण्यासाठी एक मॉब लिचिंग आहे. महाभारताच्या वेळेस पण हे सगळं होतं. या सगळ्या प्रवृत्ती होत्या. प्रेक्षक मित्र आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की इथे अर्जुन मध्ये आपण सर्वजण आहोत. अर्जुन म्हणजे आपण सर्वजण आहोत. आपल्या सर्वांचा एक प्रतिनिधी म्हणून अर्जुन आहे आणि तो अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारत आहे आपल्यासाठी.
अशी भूमिका धरून जर आपण ज्ञानेश्वरी किंवा गीता समजून घेतली तर ते आपल्याला लवकर फायदेशीर ठरते आणि आचरणामध्ये येते. म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णाला वाटेल ते प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेली आहेत. हा अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचा संवाद असला तरी मूळतः हा गुरु शिष्य संवाद आहे, हे लक्षात ठेवावं. आणि ते फार महत्वाचं आहे, गुरु शिष्य संवाद असणं हा. माझं. आणि जेव्हा त्या रणांगणामध्ये श्रीकृष्ण त्याला जेव्हा समजावून सांगत असताना सुद्धा त्याला पटत नव्हतं की हे सगळं असं म्हणजे कृष्ण त्याला सांगत तुझं कर्मच आहे, ते कर्माने तुला काही पाप लागणार बरोबर आहे. नाही, कारण नीतीसाठी तू हे करतोय. हा. पण तो म्हणतो माझ्या कुटुंबियांना मी मारलं तर हा. आज सुद्धा तोच प्रकार आहे की माझ्या कुटुंबियांना मारलं हा. तर माझं काय होईल, माझं काय म्हणून होईल? त्याच्यासाठी लोक गप्प बसून सगळं सहन करतात. हा. पण त्यावेळेस कृष्ण त्याला सांगतो की अहो ते मेलेलेच आहेत ना, हा. पण ते त्याला पटत नाही. त्यावेळेस त्याला लक्षात यायला लागतं. एक मिनिट हा. प्रेक्षक मित्र, सर मग सांगताय अर्जुनाला की तू त्याला मारत नाहीस, ते आधीच मेलेले आहेत. मेलेले आहेत म्हणजे कर्माने मेलेले आहेत, दुष्कर्माने मेलेले आहेत. त्यांना ज्यांना सत्कर्म करायची इच्छा नाही असे लोक जिवंत असून सुद्धा मेलेले असतात. या अर्थाने सुद्धा श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावून सांगितलं असेल की ते आधीच मेलेले आहेत. आधीच मेले म्हणजे त्यावेळेस ते सांगतात त्यावेळेस तू निमित्त मात्र आहेस ना हा, त्या हा, हा. तू निमित्त आहेस, बाकी तुझा रोल काय आता, हा. तू ते तुला करणं भागच आहे. हा. पण हे सगळं सांगत असताना ज्ञानेश्वर एक कधी धागा सोडत नाही त्यांच्या हा. गुरूंचा, हम्म. की गुरूंनी त्यांना जे सांगत होते आणि गुरूंकडनं हे ज्ञानेश्वरीचं त्यांनी ते विवरण करत असताना गुरु म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथ महाराज, आणि त्यांच्या माध्यमातनं ते गुरु ज्ञानेश्वरांच्या माध्यमातनं ते सगळं त्याच्यावर विवरण करत हा, होते. हा. आणि म्हणजे त्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या माध्यमातून लोकांपर्यंत ते भाष्य पोहोचवत होते. आणि हे सगळं करत असताना नुसता गुरु शिष्य संवाद किंवा नुसतं युद्ध हे तिथे त्यांनी ठेवलेलं नाहीये. हा. तर ज्ञानेश्वरी लिहिताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्ञानेश्वरी कुणासाठी महत्वाची आहे, तर जे लोक तारुण्यात येतात आणि ज्यांना संसार करायचा आहे आणि त्यांना संसाराच्या संपूर्ण या मार्गांना बाहेर पडायचं आहे, म्हणून समाज म्हणून तुम्हाला संसार करणं भाग आहे किंवा भाग आहे म्हणण्यापेक्षा ते आवश्यक कसं आहे. आज तुम्हाला असं दिसतंय की मुलं असो मुली असो, तुम्हाला जास्ती पैसे मिळाले त्यांना संसार करायची गरज नाही, त्यांना विवाह करायची गरज नाही. पण तसं नाहीये. ज्ञानेश्वर म्हणतात समाज टिकवायचा आहे, राष्ट्र टिकवायचं आहे, तर तुम्हाला हे करणं भाग आहे. तुमच्या समाजासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या समाजासाठी तुम्हाला विवाह करणं अत्यंत महत्वाचं आहे. हा. आणि विवाह झाल्यानंतर तो विवाह टिकवण्यासाठी जे काही तुम्ही कराल ते सिद्ध योग आहे. त्याच्यासाठी हा ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे की सिद्ध कसं तुम्ही कसं सिद्ध व्हायचे, त्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर्ड कसं व्हायचं. तुम्हाला संसारामध्ये मजबूत घटना घडवण्यासाठी ज्ञानेश्वरीचा उपयोग करावा. हा जर पहिले ज्ञानेश्वरीचं ज्ञान तुम्हाला जर मिळालं हा. तर तुझा दुसरा पार्ट जो आहे की सुप्रजनन, हा सुप्रजनन हा जो पार्ट आहे की हा बऱ्याच ठिकाणी आपल्याच काय परदेशात सुद्धा असा हा वैज्ञानिकांदृष्ट्या संशोधनाचा पार्ट आहे की सुप्रजनन झालं पाहिजे. सुप्रजनन म्हणजे काय की मुलगा किंवा मुलगी जन्माला येताना त्यांना कुठल्याही प्रकारचं रोग नसावा, नंतर त्यांना अपंगत्व नसावं. त्याच्यासाठी तुम्हाला ही ज्ञानेश्वरी कशी आवश्यक आहे तेही त्याच्यात सांगितलेलं आहे. कारण ते विराट देताना ज्ञानेश्वर म्हणतात लवांकुशाचा हलवी पाळणा मुनी वाल्मिकी मुनी, लवांकुशाचा हलवी पाळणा वाल्मिकी ऋषी, वनी वाल्मिकी मुनी असं त्यांनी ते वनी वाल्मिकी ऋषी. लवकुशाचा पाळणा हलवला गदिमांच्या रामायणातली आणि त्याच्यात त्यांनी काय म्हटलं की सीता ही वनात होती, पण वनात म्हणजे कोणाकडे होती तर त्या वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात होती. आणि हे सगळं का सांगितलं जातं त्याच्यात की ती जेव्हा गरोदर असते किंवा जे प्रेग्नंट असताना
त्यावेळेस तो सुप्रजननासाठी ह्या गुरु शिष्यांच्या माध्यमातल्या वातावरणामध्ये त्यांचं असणं, त्यांच्या कानावर या चांगल्या गोष्टी पडणं, या चांगल्या गोष्टींचं म्हणजे जेव्हा आता म्हणतो आपण चांगले संस्कार झाले पाहिजे, संस्कृती, संस्कार आणि तुमचा संपर्क, तर तुमचा संपर्क जर चांगल्या लोकांशी असेल म्हणजे त्या ठिकाणी तुमच्याबरोबर जे तुम्ही सद्गुरूंबरोबर तुम्ही बसतात, त्यांच्याबरोबर तुमची प्रश्नोत्तरी होते, त्यांच्याबरोबर तुमचं एकंदरीत बोलणं चालणं होतं, त्या माध्यमातून गुरु तुम्हाला उपदेश करत असतात, तुमच्याबरोबर चर्चा करत असतात आणि चर्चा करत असताना ते तुम्हाला मार्गदर्शन पण करत असतात आणि ते मार्गदर्शन करत असताना तुमच्यावर वेगळ्या रीतीने ते संस्कार करत असतात. संस्कार म्हणजे काय आहे की तुमचा इम्पॅक्ट, तुमच्या मनावर, भावनांवर असणारा इम्पॅक्ट म्हणजे तुमच्या आजूबाजूचे जे वातावरण आहे, वस्ती असेल, चांगली भूमिका असेल, तुम्ही जरी फ्लॅटमध्ये राहिला आणि तुमच्या घराचं वातावरण जर खराब असेल तर तो इम्पॅक्ट संस्कार नाही म्हणा. आणि तुम्ही चाळीत राहिलेला असाल तर चाळीतले लोक जर व्यवस्थित घरी संस्कारबद्ध रीतीने काम करत असतील, राहत असतील, भले त्यांची जागा कमी असेल पण त्यांच्या मुलांच्यावर, मनावर रोजचे दैनंदिन संस्कार जे आहेत ते चांगल्या रीतीने होत असतील, ते मुलं चांगल्या घटना. संस्कार महत्त्वाचा. ज्ञानेश्वरीमध्ये हे सगळं सांगत असताना, याचा उहापोह करत असताना त्या बरोबर आणखीन दुसऱ्या एका गोष्टीचा त्यांनी एक महत्वाचं हे लिहिलंय की मानवी जीवनाचं विज्ञान हे त्या ज्ञानेश्वरीत त्यांनी सांगितलेलं आहे. 15वा अध्यायाचा जर तुम्ही जर अभ्यास केला तर दरवेळेस असं म्हटलं जातं की 15वा अध्याय कधी म्हणावा, तो माणूस गेल्यानंतर. तर माणूस गेल्यानंतर 15वा अध्यायच का म्हणावा, दुसरा का नाही म्हणून. पण त्याच्यात ते विज्ञान सांगितलेलं आहे की विज्ञान असं सांगितलेलं आहे की माणसाचं कर्म जे आहे ते कधीच सुटत नाही. कर्माचा सिद्धांत सांगितलेला आहे ज्ञानेश्वराने की कर्माचा सिद्धांत तो देवादिकांना सुटला नाही, कुठल्या विश्वातल्या कुठल्या अणुकणाला सुटला नाही. सगळे लोक कर्माने बद्ध आहेत, तर तू कर्माच्या पलीकडे जाणारच कुठे. तर तुझं कर्म सुधार, तुझं कर्म सुधार म्हणजे ह्या कर्माच्या कायद्याचा तू आधी विचार कर. आणि ह्या कर्माचा कायदा कुठून सुरुवात होतो, तुझ्या भावनांचा, मनाचा आणि बुद्धीचा जर हेतू शुद्ध नसेल तर ते हेतू शुद्धता ही कर्मासाठी आवश्यक असते. जर हेतू शुद्धता कर्मासाठी नसेल तुमची तर ते कर्म दुष्कर्म म्हणूनच धरलं जातं. म्हणून त्यावेळेस कर्माचा कायदा सांगताना अर्जुनाला त्यांनी सांगितलं की तुझ्या मनात जर विषाद आहे की माझ्या मनात कर्म असं होणार, तर तू माझ्या पायाशी ती सगळी कर्म निष्काम फलयोगानेतून असा म्हणून त्यांनी तू मला वाहून टाक. आणि हे जेव्हा वाक्य तो सांगतो तेव्हा कृष्णाला उपलब्धी होते की हा जा माझा मित्र असं का सांगतोय. तर तो जेव्हा त्याच्या पायाकडे क्षण मात्र बघतो तेव्हा मग कृष्णाला त्यावेळेस त्याचं विश्वरूप दाखवायला लागलं. पण जेव्हा कृष्णाला त्याने सहस्त्र हात आहेत, सहस्त्र मुख आहे, असा मी पूर्ण पुरुष आहे आणि हे पूर्ण पुरुष हे रूप बघण्यासाठी संपूर्ण देवाधिक गण, साक्षात शिव पार्वती ही तिथे उभी होती. कारण याचं मूळ जे आहे की शिव जेव्हा पार्वतीला एकदा उपरती झाली आणि तिने विचारलं शंकरांना, मी तुम्हाला एवढं करून पती म्हणून घेतलं, स्वीकारलं, पण माझ्यावर एक कृपा करा की हे विश्वाचं गूढ जे आहे त्याचं ज्ञान मला द्या. त्याचं ज्ञान दिल्यामुळे या सगळ्या लोकांचं काहीतरी भलं होईल, कल्याण होईल, की असं कल्याण होण्यासाठी काहीतरी मला मार्ग दाखवा. तेव्हा जेव्हा शंकराने तिला जी गीतेच्या रूपात म्हणजे त्या काव्याच्या रूपात तिला सांगितलं, ते रूप श्री गुरुगीता म्हणतात. ते श्री गुरुगीता म्हणतात. ती हे बच्चींद्रनाथांनी भाषाच्या रूपात ऐकलेली होती. हो, पण त्याआधी मी तुम्हाला आठवण करून देतो की प्रेक्षक मित्र, जेव्हा पार्वतीने हट्ट धरला की श्री शंकरांना म्हणजे आपल्या पतीला, प्रभू मला हे विश्वाचं गूढ ज्ञान समजावून सांगा, तेव्हा शंकर भगवान म्हणाले तुला आधी माझं शिष्यत्व प्राप्त करून घ्यावं लागेल आणि मला गुरु म्हणून स्वीकार केल्याशिवाय मी तुला ज्ञान देऊ शकत नाही.
आणि याचं गुण काय आहे हा. तर ते जरी मी तुला गुरु म्हणून तुला ज्ञान दिलं हा. तरी म्हणजे तुला तर काय समजलं असेल किंवा नसेल तेव्हा ते त्या ठिकाणी उभं राहून शंकर पार्वतीला सांगतात हा. की हे तू ऐक आहे की तुला जे ज्ञान म्हणून मी म्हणत होतीस की तुला जे ज्ञान पाहिजे समाजाच्या तुला. कल्याणासाठी जे काय पाहिजे होतं ना तर तो सहस्र बाहू सहस्र कृष्ण रूपाने पूर्ण अंश रूपाने पूर्ण पुरुष म्हणून तिथे उभा आहे आणि हा. तो तुम्हाला सांगतोय की समाजासाठी तुम्ही कसं प्रिपेअर झाला त्याचा एक श्लोक पण आहे मी म्हणून दाखवतो. ओम नमस्ते अनंताय सहस्त्रमूर्ते सहस्त्रपादा श्री शिरोनी भावे सहस्त्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्त्र कोटी युगधारिणे नमः. तर असा ते संपूर्ण पूर्णरूप जेव्हा त्या कृष्णाला दिसतं तेव्हा कृष्ण म्हणतो की मी दुसरा कोण नाही मी तुझा शिष्य आहे मी तुझा शिष्य आहे मला शिष्य म्हणून स्वीकार कर. हा. त्याच्याऐवजी मी ह्याला कुठल्याही हत्याराला हातच नाही लावणार कारण मी हत्यार बाजूला ठेवलेलं ते एवढ्यासाठीच की मला हे लक्षात येण्यासाठी किंवा माझा हे रोग काय आहे हे जर पूर्ण तर मला कळल्याशिवाय मला तर तू जेव्हा ह्या रूपात मला दिसतोयस हा. तर हे रूप मला जे दिसण्यासाठी हा. जो योग आहे हा. त्या योगाची मला युक्ती तू सांग. हा गुण योग काय हा. आहे हे मला सांगा. तर त्यावेळेस कृष्णाने दृष्टिक्षेप करून म्हणजे हे सगळ्यांना माहिती असं नाही पण ज्ञानेश्वरीने काही वेळामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की गुरूंची कृपा झाल्यानंतर गुरुने तुम्हाला पूर्ण आत म्हटल्यानंतर तू माझा आहेस म्हटल्यानंतर तुझ्यावर कृपा झाल्यानंतर हा. ती दीक्षा अनेक प्रकारे दिली जाते. हो, बरोबर. दृष्टिक्षेपाने दिली जाते तुझ्या डोक्यावर हात ठेवून दिली जाते कपाळाच्या भ्रूमध्यामध्ये दिली जाते तुला दगड मारून पण दिली जाते बरोबर. तुझ्या डोक्यावर धोंडा टाकून पण दिली जाते. कुठल्या रूपाने ती मिळेल त्याचा काही भरोसा नाही पण मी एक तुम्हाला इथे उदाहरण देऊ इच्छितो हं. आपल्या प्रेक्षक मित्रांसाठी. हो, गुरूंची कृपा म्हणजे काय आणि गुरुची दृष्टी म्हणजे काय हे मी थोडस एक उदाहरण देऊन समजून सांगू इच्छितो. चांगली गोष्ट आहे. ज्या पद्धतीनं आपण लहान असताना शाळेतून सहल निघते आणि सहलीमध्ये आपले शिक्षक लोक असतात आणि ते शिक्षक लोक आपल्याला सांभाळून नेतात सांभाळून आणतात आणि आपलं रक्षण करतात आणि पुन्हा सुरक्षित घरी गेला की नाही गेला याची सुद्धा चौकशी करतात. हो. ही म्हणजे गुरुकृपा. हो. तर ते जे गुरुनी केलेलं आहे ते गुरु केल्यानंतर गुरु मार्गात आल्यानंतर तो गुरु आपल्या आयुष्यामध्ये त्याचा संसार सुखाने चाललाय की नाही चाललाय याच्या आयुष्यात काय अडचणी आहेत का हा अध्यात्मामध्ये आहे का याच्यावरती कुलदेवाची कृपा होते का हे सर्व सांगून देणारा किंवा तो मार्ग दाखवणारा म्हणजे गुरु. हो कारण ज्ञानदेवांनी गुरुदेवांचं जे रूप सांगताना असं सांगितलेलं आहे म्हणजे माझ्या गुरुने तेच सांगितलेलं आहे की कुंडलेश्वरीचा विवाह म्हणून एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं हा, आहे. काय आहे पुस्तक? कुंडलेश्वरीचा विवाह. कुंडलेश्वरीचा विवाह म्हणजे माझ्या प्रत्येकामध्ये ही जी कुंडलिनी असते. ऊर्जा शक्ती वेटोळ घालून बसलेली असते आणि तिला जेव्हा जागे केलं जातं म्हणजे तुम्ही विवाहामध्ये जेव्हा विवाह होतो तेव्हा मुलीला तुम्ही जागा करता हा. तिला तुम्ही स्त्रीत्व आणतात हा. तसं गुरु तुमच्या आतल्या असल्या कुंडलीला जागृत करतो. थोडक्यात जीवाचं शिवाशी लग्न. शिवाशी लग्न करण्याच्या तो तुमच्यावर कृपा ठेवतो. तर कृपा ठेवत असताना त्याचं पहिलं एक काम असतं की तुम्ही किती गडबडलेले असला तरी कांद्यावर जशी आई तुम्हाला उचलून घेऊन चांगलं करून परत व्यवस्थित मार्गावर आणते त्याच्यात तुमची साधना व्यवस्थित चालली आहे की नाही बघते. साधना हे अनेक जन्मानुजन्म गुरुकुलांनी चाललेली असते. मला अजून एक इथे थोडस तुम्हाला मी थांबवत आहे डिस्टर्ब करतोय. प्रेक्षक मित्र हो आपण कुंडलिनी हा शब्द बऱ्याच वेळा ऐकलेला असतो आणि काही लोक कुंडलिनी जागृत सुद्धा करतात पण कुंडलिनी जागृत केल्यानंतर व्हॉट नेक्स्ट पुढे काय. तर जे हे सांगताय की कुंडलिनीश्वरीचं शिवाशी लग्न लावणे म्हणजे देवाशी ती कुंडलिनी जागृत झालेली देवाशी एकरूप करणे. जर तुमची कुंडलिनी जागृत झालेली आहे आणि तुम्ही जर ईश्वराशी एकरूप नसाल तर त्या तुमच्या कुंडलिनी जागृत असण्याचा काहीही उपयोग नाही. असंच आहे. आणि थोडंसं त्याच्यात त्यांनी जे गुरूंची जी महत्व सांगताना असं सांगितलेलं आहे की गुरु कृपा कुंडली जेव्हा जागृत करतो त्या पारंपरिकरित्या आपल्याकडे षटचक्र दाखवतं. तर षटचक्रामधनं तिचा प्रवास सुरू होतो. हो बरोबर आहे.
तर सगळ्याच गुरूंना ही कुंडलिनी जागृत करण्याची म्हणजे करून देता येत नाही किंवा करून देण्याची अथॉरिटी नसते. अथॉरिटी नसते. आणि त्याच्यात सुद्धा कुंडलीची जागृती करण्यासाठीची जी अथॉरिटी एक ऊर्ध्व जागृती आणि हा. अधो जागृती होते. हो. आता टेंबे स्वामींच्या ह्याच्यात त्यांनी बऱ्याच ठिकाणी ती करायचा प्रयत्न केला होता. आमच्या वेळेस सुद्धा आम्ही बघितलेलो. पण ती ज्या ठिकाणी अधो जागृती झाली तर त्या ठिकाणी तिथेच अडकून राहते. नाही, अडकून राहण्यापेक्षा तुमच्या त्या साधकांना शारीरिक त्रास द्यायला अडकून राहणे म्हणजे त्या ठिकाणी त्रास देणार ना. ना. एक तर ईश्वराशी एकरूप व्हावं किंवा आई तिथेच ठेवून द्यावी. तर गुरु हा काय करतो, तिला अडकवून ठेवत नाही, तिला तिच्या मार्गात व्यवस्थित ठेवतो आणि षटचक्र हा. वेदन करून Correct. तिला सहस्रारात नेण्याचा त्याचा प्रयत्न असतो. आणि तो सहस्रात नेतो, पण नेत असताना तो एका जन्मात नेत नाही. बरोबर. तो त्याच्याबरोबर जन्मोनजन्म त्याच्याबरोबरचा गुरु म्हणून त्याच्या पाठीमागे उभा राहतो. हा. म्हणजे जसं तुम्ही या तुमच्या जीवनामध्ये पहिली ते MA PhD झालं, हे ज्ञान तुम्हाला मिळालं. हा. पण तुम्ही गेल्यानंतर पुढच्या जन्मात पुन्हा MA PhD करायला हे पहिलीलाच जायला लागतं. या मार्गात तसं नाही. ज्ञानेश्वरी ज्ञानदेव जेव्हा आले या मार्गात ज्ञानदेव, तर त्यांची साधना जी होती किंवा मागचा जो श्रीकृष्णाचा जन्म होता, तर त्यांचं जे हे होतं संपूर्ण, तर त्यांना फक्त 8व्या-9व्या वर्षी ते जागृत झाल्यानंतर ते 16 वर्षापर्यंत त्याचं पूर्ण झालं. म्हणजे तो प्रवास ज्ञानाचा सगळा तो त्यांनी मागे केलेला होता, तो आपोआप आठवतच होता. करेक्ट करेक्ट. कारण हे एक मिनिट, प्रेक्षक मित्र हो, नाईक साहेबांनी अतिशय महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. ज्ञानेश्वरीमध्ये हे अगदी व्यवस्थित लिहून ठेवलेलं आहे की जर एखादा पुरुष सत्पुरुष त्यांनी जर खूप साधना केली असेल तर त्या साधना करत असताना जर त्याचा मृत्यू झाला तर त्यांनी केलेली साधना वाया जाते का? तर ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलेलं आहे की मागच्या जन्मीची साधना जशीच्या तशी घेऊन तो व्यक्ती दुसरा जन्म घेतो आणि दुसरा जन्म घेतल्यानंतर जी मागची जी साधना होती ती साधना जशीच्या तशी ते बॅकअप घेऊन येते आणि वयाच्या 3ऱ्या 4थ्या 5व्या वर्षानंतर ती साधना उपयोगी पडते आणि त्यानंतर त्यांचा पुढचा प्रवास जो उरलेला होता मागच्या जन्मीचा तो पुढचा प्रवास सुरू होतो. असं संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत सुद्धा घडलेलं होतं. कारण ज्ञानेश्वर महाराजांचा मागचा जन्म श्रीकृष्णाचाच होता आणि श्रीकृष्णांकडे कोणत्या प्रकारचं ज्ञान होतं आपल्याला सांगायची आवश्यकता नाही. ते ज्ञान जसंच्या तसं घेऊन गेले. परंतु कोणत्याही अवतारामध्ये सर्वच देवतांना सर्व कामे कर्म करता आली नाहीत. म्हणून काही कर्म शिल्लक राहतात. त्यापैकीच काही कर्म शिल्लक राहिली होती. म्हणून श्रीकृष्णाने श्री ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार धारण करून आविष्कार करून जसंच्या तसं जन्म घेऊन पुन्हा 7व्या-8व्या वर्षापासून ते मागचं जे बॅकअप ज्ञान होतं त्या ज्ञानाचा उपयोग करत गेले. ही खरी अध्यात्मातली खोड आहे किंवा गेम आहे असंच म्हणायला हरकत नाही ना. हरकत नाही. आणि ह्याच्या बाबतीत आणखीन पण दुसरं एक उदाहरण अगदी आपल्या ह्याच्यामध्ये वाङ्मयामध्ये आहे की गुरुचरित्रामधल्या 7व्या-8व्या महिन्यामध्ये श्रीपाद स्वामींचा जेव्हा जन्म झाला तेव्हा ते जन्मता मुके होते. हो. आणि मुके असताना गुरुचरित्रामध्ये वाचताना एक कहाणी येते. वाचताना कहाणी येते आणि जेव्हा आई वडील विचारतात की आता मुखात बोलला पाहिजे तेव्हा तो स्वतःहून सांगतो की माझं मौंजी बंधन कर. आणि मौंजी बंधन केल्यानंतर ज्या क्षणी त्याला गुरु मंत्राचं म्हणजे ओंकार सुरू होतो त्यांच्या, तर त्याचा दुसऱ्या क्षणी तो सगळ्या वेदाचे धडाधड वेदाध्याय चालू करतो. वेदाध्याय सुरू ते करतो. सगळ्या लोकांना म्हणजे कळण्याच्या पलीकडचं असतं की ते हे कसं काय सुरू झालं. तर ते काय की आपल्याकडच्या काही गोष्टी त्यांनी ठेवलेल्या की म्हणजे व्रतबंधव म्हणजे हे जे 16 संस्कारापैकी संस्कार. हा संस्कार अतिशय महत्वाचा काय आहे की तुमचं मागचं ज्ञान जे आहे ते परत ते रिस्टार्ट करायचं. तर हे कोण करतं तर तुमचे वडील करतात. बरं आता तुम्हाला असं एक मिनिट, आता पुन्हा एक संदेश देऊ इच्छितो. प्रेक्षक मित्र हो, मुंज करण्याचं कारण आता
ज्या नाईक साहेबांनी सांगितलं त्याचा अर्थ मी तुम्हाला उलगडून सांगत आहे. मुंज करणे 8व्या 10व्या 12व्या वर्षी मुंज करतात. मुंज करतात म्हणजे काय, तर त्याचं मागच्या जन्माचं काय जे बॅकअप ज्ञान असेल ते घेऊन त्याला आतापासून त्या ज्ञानाचा पुढे उपयोग व्हावा या उद्देशाने ती मुंज केली जाते, असा अर्थ त्याचा आहे. आणि म्हणजे पुढचे आध्यात्मिक साधना जी काय आहे, जी काही पुढची साधना असेल ती त्यांनी करावी. पण ती करण्यासाठी त्याचं ज्ञान ज्या ते वडील त्याच्या डोक्यावर हात ठेवून मंत्र म्हणून देतात, बरोबर. की ताबडतोब त्याला ते दुसऱ्या दिवशी ते गुरूंच्या पदरात घालतात की हा माझा मुलगा किंवा माझी मुलगी. कारण आपल्याकडे एक बरेच शेकडो वर्षापासून असा एक भ्रम आहे की मुलाचीच मुंज केली जाते, असं नाही आहे. अजून सुद्धा पुढे मुलींची पण मुंज केली जाते. कारण आपल्याकडे मुली सुद्धा वेदाध्ययन करणाऱ्या आहेत. त्यांचं वेदाध्ययनचं जे क्षेत्र आहे तर त्यांची जी उंची आहे ती फार मोठी आहे. आणि ती जी बघितली तर आपल्यालाही विस्मयात होतं की यांच्याकडे एवढं वैदिक संपूर्ण ज्ञान असून. पुन्हा एकदा थांबवता प्रेक्षक मित्र हो, आतापर्यंत आपल्याला एवढीच माहिती होती की आपण फक्त मुलाचीच मुंज करतो असं आपल्याला ज्ञात होतं. परंतु नाईक साहेबांच्या ज्ञानानुसार मुलींची सुद्धा मुंज केली जाते, कारण त्यांना सुद्धा ज्ञान घेण्याचा अधिकार आहे. आणि मुंज घेतल्यानंतर त्यांना पुढे ज्ञान घेण्यासाठी अधिकार प्राप्त व्हावा या दृष्टिकोनातून पूर्वजांनी मुलींची सुद्धा मुंज करण्याचं प्रयोजन करून ठेवलेलं आहे. आहे आता गार्गी आहे, लीलावती आहे, मैथिली आहे, असं कितीतरी अशा काही आहेत की ते टॉप मोस्ट म्हणजे ऋषीमुनींच्या पदाच्या किंवा त्या उच्च याला आहेत. अजूनही आपल्याकडे कर्नाटक किंवा साऊथ मध्ये सुद्धा मुली त्या वेदाध्ययन करणाऱ्या अतिशय उत्कृष्ट संस्कृत मध्ये काही जी गीतं त्यांची आहेत म्हणजे रामायण वगैरे ते संस्कृत मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी बद्ध करून ठेवलेले ती ऐकून सुद्धा सकाळची पहाट आपली चांगली होते. तर हे करत असताना सर्वसामान्य माणूस नेहमी म्हणत असतो की मी असं काय केलंय की माझं प्रारब्ध किंवा कर्म की माझ्या नशिबात असं स्फुटका आलेला आहे की मला काय मी करतो ते मला काही त्याचं फळच मिळत नाही. मलाच का हा प्रश्न नेहमी असतो. आणि मलाच का त्रास, इतरांना का नाही, मलाच का त्रास. अरे पण तू असं म्हण ना की तू इतरांचा त्रास आहे की त्याला चांगलं मिळतं हा प्रश्न सोड ना, तुझं तू बघ ना. म्हणून आम्ही एक नेहमी वाक्य वापरतो, आपल्या आयुष्यात आलेलं प्रत्येक संकट हे त्या काळात आपलं ट्रेनिंग असतं. ट्रेनिंग तर असतं, पण त्या पद्धतीने जर तुम्ही स्वतःला जर बघितलं तर आपल्याला जे आलेला त्रास आहे किंवा आपल्याला आपलं जे प्रारब्ध कर्म आहे किंवा आपल्या कर्मानुसार आपल्याला जे प्रारब्ध घडवत आहे ते प्रारब्ध नष्ट कसं करायचं, प्रारब्ध नष्ट कसं करायचं. गुरु परंपरेतल्या जेव्हा दीक्षा घेतल्यानंतर याची युक्ती ती कृष्ण त्यावेळेस सांगतोय की युक्ती म्हणजे सेवा करणं. आणि सेवा करण्यासारखं इतकं दुसरं कुठलंही गोष्ट नाहीये तुमच्याकडे की जी तुमचं प्रारब्ध नष्ट करू शकते. नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांनी अख्ख्या ब्रह्मांडाचं ज्ञान समजावून सांगितलेलं आहे आणि अगदी सोप्या आणि बोली भाषेमध्ये आपल्याला ते समजून सांगितलेलं आहे. आणि आमच्या गुरूंच्याकडे हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की माझ्याबरोबर राहणारा जो एक होता त्याच्या आईने सांगितले की याच्या कुंडलीने जागृत करा. नाही त्याची जागृत होती, त्याला ध्यानात तो ध्यानी म्हणजे आमच्या साधकात मध्येच होता. पण ते सांगत होते की हे आमचे ज्योतिषी सांगतात की याचं लग्नच होणार नाही. त्यांनी सांगितलं की ठेवा कुंडली माझ्यासमोर. ती कुंडली ठेवली त्याच्यावर. त्यांनी सांगितलं ठीक आहे या 3 वर्षांनी या, तुम्हाला हे कुंडली बघायची आहे ना त्याची तर 3 वर्षांनी या. तो ज्योतिषी म्हणाला याच्यात काय बदल तर होणार नाही. त्यावेळेस जे घडलं माझ्या समोर की त्याचा 6 महिन्यात विवाह झाला, वर्षात त्याला मुलं झाली, बायको झाली, सगळं झालं. तर तो मार्गी लागला, मुली मार्गी लागली म्हणजे त्यांचं सगळं हे सुरू झालं, वैवाहिक जीवन सुरू झालं. आणि परत ते गुरुजी आले की दाखवत ती कुंडली कशी आहे ती, तो माणूस कुठे. मग त्यावेळेस त्यांनी म्हणजे या आमच्या उमानंद सर कसं त्यांनी सांगितलं अरे ती कुंडली कुठे ठेवली होती दाखवली त्याला. तो म्हणजे हे ग्रह नव्हतेच त्याच्यात, ते सगळे फिरलेले. म्हणजे ह्याच प्रत्यक्ष उदाहरण सेवा. म्हणजे तो इंजिनियर होता,
त्याला त्याच्याशी काही म्हणजे ते देणं नाही. ज्ञानाशी तसं प्रत्यक्षात म्हणजे आपण ज्या पद्धतीने त्याच्यावर चर्चा विवरण किंवा आपण नॉलेज ते बघण्याचा दृष्टिकोन किंवा गुरुदेवांचं विजन काय हे आपण तपासणार. पण म्हणून आपण आम्ही- सेवा करायचे. हा. सेवा केल्यानंतर सेवेचं फळ फळ मिळतं. गुरूंना द्यायलाच हो, पाहिजे. द्यावंच लागतं. ते आणि म्हणून आम्ही रामदासांनी नेहमी सांगितलं- गोष्ट सांगत असतो की तुम्ही स्वामी सेवेत या. स्वामी सेवा तुम्ही करायला लागल्यानंतर स्वामी तुमची कुंडली बंद करून टाकतात. कुंडलीमध्ये सगळे ग्रह काम करायचे बंद करतात. परंतु तुम्ही स्वामी सेवा तेवढ्या तन्मयतेने तत्परतेने केली पाहिजे. एवढी इन्व्हॉल्व करतात म्हणजे एवढी विकसित करतात हा. की त्याचे सगळे ग्रह शुद्ध होतात. अशुद्ध होतात. आणि हे उदाहरण इथलं नाहीये. रामदास स्वामींचा जो श्रीराम जयराम जय हो, हो, हो. हा 13 अक्षरी मंत्र आहे. हो. हा सिद्ध मंत्र आहे. त्याच्यात अतिशय सिद्ध आहे की त्याने 13 कोटी जप केलं तर तुमचे हा. 12 ग्रह सगळे सगळे शुद्ध होतात. हा. हे सिद्ध आहे. तसंच आता जे इस्कॉनच्या माध्यमातून हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हा षोडक्षरी मंत्र आहे. हा सिद्ध मंत्र आहे. हो. आता प्रबोधार स्वामींनी किंवा चैतन्य स्वामींनी हा प्रकट मुखाने बोलायला का सांगितला? सगळ्या जगाला हो. सांगितलं. इस्कॉनचं सगळ्यात मोठा आपल्यावर हो, उपकार असं आहे हो. की ज्ञानेश्वरांनी एकदाच मराठीत ती ट्रान्सलेट केली. पण ह्या मराठी ट्रान्सलेशनचं भगवद्गीतेचं तो 180 देशात 270 भाषामध्ये हा. यांनी संपूर्ण ही खूप मोठी कृपा आहे. भाषांतर केलेलं आहे. हो, हो. आणि नुसतं भाषांतर करून हे लोक थांबलेले नाही. त्या प्रत्येक झुंडीला म्हणजे ती जी लोक ज्या रानटी पद्धतीने राहत होते त्या रानटी पद्धतीच्या लोकांमध्ये स्वतः जाऊन ते राहिले. त्यांना बदलवलं. त्यांचं जीवन बदलवलं. त्यांना या संगीताचा आभास म्हणजे आधार दिला. आणि हरे राम हरे कृष्ण हे मनात न जपणारा जप आहे. हा तुम्ही मुखाने टाव फोडून जप करा. म्हणून ते असे हात करून म्हणतात हरे राम 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 हरे हरे कृष्ण. तर का तर दाही दिशांनी याचं व्हायब्रेशन तुमच्या भोवती पसरलं पाहिजे. तर हे पसरलं पाहिजे म्हणत असताना तुम्ही त्या लोकांकडे बघितलं तर त्यांची तेजस्वी चेहरे तुमच्या समोर हो, हो, हो. येतात. तर का तेजस्वी होतात? कारण ते जे त्यांच्या मनातले जे हेतू असतात किंवा ते त्यांच्या मनात ज्या काही सुखाच्या कल्पना असतात ह्या कल्पनांच्या बाहेर हे जे सुख त्यांना दिलं जातं तर ते सुख अनमोल आहे. त्या सुखाला तुम्ही किंमत नाहीच करू शकत. अमूल्य किंमत. आणि बरोबर आहे. हे सुख तुम्हाला तिथे दिलं जातं. त्यानंतर त्या मंत्राच्या सुखामध्ये तुम्ही जेव्हा तुम्हाला तुमचं भान अल्पून तुम्ही तुमचं जीवन जगता मग त्याच्यामधनं होणारी जी सेवा असते ती सेवा ही अतिशय पवित्र सेवा असते. मग त्यावेळेस ते परकीय लोक असो किंवा कुठलेही लोक असो गायीची सेवा करतात, शेण काढतात, तुमच्या शेती करतात, अवजार ओढतात, बैलाला मांगोळ घालतात, सगळं करतात. काय करत नाहीत? भारतातले जे जे काही सगळे ते सगळे करतात. मग ती इथे मला एक गोष्ट सायंटिफिकली डेव्हलपमेंट मध्ये समजून सांगायची आहे. प्रेक्षक मित्र, आता सध्या आपल्याला नाईक साहेबांनी सांगितलं की सगळ्या देशातले लोक गीता वाचून ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करून घेतात. याचा अर्थ असा आहे की ज्या पद्धतीने आपण एखादा प्रॉडक्ट विकत आणतो आणि त्याच्या बरोबर आपल्याला एक बुकलेट मिळतं, एक प्रॉस्पेक्ट बुक दिलेलं असतं. आणि ते प्रॉस्पेक्ट बुक कशासाठी असतं तर तो प्रोडक्ट कशा पद्धतीने हाताळायचा आहे, त्याचा यूज कशा पद्धतीने करायचा आहे. त्याच पद्धतीनं आपला जन्म झाल्यानंतर आपण कसं वागायचं, कसं आपलं आचरण असावं त्या पद्धतीचं आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी वेद निर्माण करून ठेवलेले आहेत. ते आपल्यासाठी आपलं ते प्रॉस्पेक्ट बुक आहे, आपल्यासाठी ते मॅन्युअल आहे. आणि हीच ज्ञानेश्वरी आपल्यासाठी उपयोगी ठरते. म्हणून वागायचं कसं, जगायचं कसं, संसार करायचा कसा, अध्यात्म करायचं कसं, अध्यात्मातला उपयोग घ्यायचा कसा आणि त्याचा आपल्या जीवनात आनंद कसा प्राप्त करून घ्यायचा आणि आपल्याला मिळालेला आनंद आपण दुसऱ्याला कशा प्रकारे आनंद द्यायचा हे सांगून हे सांगण्यासाठीच केवळ आणि केवळ श्री भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी निर्माण झालेली आहे. आणि ज्या ज्या वेळेला अशा ज्ञानाचा अभाव होतो त्या वेळेला मात्र
ईश्वर सांगतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, म्हणजे त्या वेळेला मी येईन आणि त्या वेळेला जन्म घेईन आणि पुन्हा पुन्हा हेच ज्ञान मी समजावून सांगेन. आणि हे जे आत्ताचं जे कलियुग आहे हे नामस्मरणाचं युग आहे. नामस्मरणाचे युग आहे. नामस्मरणाच्या युगामध्ये अगदी हा प्राचीन- एक मला इथे महत्वाचं होतं. कलियुगामध्ये मूर्तीपूजा आणि नामस्मरण, तर नामस्मरणाचं युग आहे. मूर्तीपूजा नाही केली तरी चालेल तुम्ही एक वेळ, परंतु नामस्मरणाचं हे युग आहे. कारण मुळात काय माहितीये का, हिंदू धर्माची जी आता मूर्तीपूजा कशासाठी करायची असते? आयडेंटिफिकेशन साठी, किंवा मी अमुक अमुक देवाची सेवा करतोय आणि त्या दैविक शक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी मला त्या देवाच्या मूर्तीसमोर बसावं लागतं. समजा मला श्रीरामाच्या शक्तीपर्यंत पोहोचायचं असेल तर रामाची मूर्ती माझ्या समोर हवी, किंवा स्वामींच्या शक्तीपर्यंत पोहोचायचं असेल तर माझ्या समोर स्वामींचा फोटो पाहिजे. पण मुळात असं आहे की वेदांचा जर तुम्ही अभ्यास केला, आम्ही आपल्या धर्माच्या ह्याच्यातला आपल्या लोक म्हणजे इव्हन मुस्लिम लोक सुद्धा आपल्याकडे जे लोक वेदांतिक म्हणतात ना, वैदिक म्हणतात ना, ते त्यांना कधी हात लावत नाही. त्याचं कारण असं असते की वेदांनी कुठल्याही मूर्तीची मान्यता दिली नाही. अच्छा. वेदांनी सूर्याला सूर्यच म्हटलंय, सूर्यदेव म्हटलंय, चंद्राला चंद्रच म्हटलंय, पृथ्वीला पृथ्वीच म्हटलंय, पाण्याला पाणीच म्हटलंय, तेजाला तेजच म्हटलंय, आपण वायूला वायूच म्हटलंय. मग त्याचीच पूजा आपण करतोय. आता निसर्गाच्या पलीकडे हे लोक तर दुसऱ्याला पूजाच करत नाही. ते तर त्यांच्या वेळी त्याच्यात भिंत घालून पूजा करतात, ते नमन करतात. आपण ते तसंही करत नाही, कारण आपण गवतावर वर राहून सुद्धा आपण नामस्मरण करतो, जप करतो. मग हे सगळं जे आहे ह्याच्यामुळे तुम्हाला जर विस्मयकारक वाटत असेल तर आता ते जे घडत आहे त्या घडण्यामध्ये एक मिनिट, मी इथे अजून एक सांगू इच्छितो. नाईक साहेब ज्या पद्धतीने म्हणाले त्या पद्धतीनं आपल्या शरीराला मदत करणारे 33 कोटी घटक आहेत. ऊन, वारा, पाऊस, दगड, माती, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, एटसेट्रा एटसेट्रा एटसेट्रा, या सर्व गोष्टी 33 कोटी घटक आपल्या शरीराला उपयोगी पडतात. म्हणून आपण त्यांना नमस्कार सांगितलेले आहेत. म्हणून आपल्यासाठी ते 33 कोटी देव आहेत. आपण नेहमी प्रकृतीची पूजा करत असतो. रुद्रामध्ये तेच सांगितलं, रुद्र तेच आहे. रुद्रामध्ये जर तुम्ही त्याचं जर विश्लेषण केलं तर तुम्हाला रुद्रावरनं त्याच्यात लक्षात येईल की तुम्ही कुणाला नमन करताय. करेक्ट. नमन त्यालाच करतायत ना. पण हे सगळं नमन करत असताना तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की जो जप असेल तर जोपर्यंत गुरु तुम्हाला मिळत नाही, तो गुरु म्हणजे कुठला, तर सिद्ध गुरु. सिद्ध गुरु म्हणजे कोण, की जो तुम्हाला सिद्ध गुरु म्हणजे त्याची जी दीक्षा देऊ शकतो, ऊर्ध्व ध्यानाची दीक्षा देऊ शकतो, तो सिद्ध गुरु. आणि सिद्ध गुरूंपर्यंत पोहोचण्यासाठी 3 प्रकारचे जप आपल्याकडे प्रचलित आहेत. एक ओम नमः शिवाय, श्रीराम जय राम जय जय राम, आणि हरे राम राम हरे कृष्ण कृष्ण. आता ह्याच्याशिवाय जर तुम्ही दुसरे जप करायला बसत असाल तर त्या जपाचा तुम्हाला त्या ठिकाणी तिथपर्यंतच तुम्ही पोहोचता, पण त्या सिद्ध गुरूंपर्यंत पोहोचत नाही. पण ह्या जपांच्या माध्यमातून या त्रिशक्तींपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आणि त्या शक्तीला तिथे प्रगट होऊन तुम्हाला तुमच्याकडे कृपादृष्टी ठेवायलाच लागते आणि तुम्हाला तिथपासून पुढे घेऊन जायची त्यांना ती जी काम आहे ते काम तुम्हाला करायला लागतं. मग तुमचं प्रारब्ध, तुमचं कर्म, मग ह्याच्यामध्ये तुम्हाला काय देतात गुरु? सहनशक्ती देतात, फार मोठी सहनशक्ती देतात. की अशी सहनशक्ती देतात की कुठल्याही प्रकारचं युद्ध असो, कुठल्याही प्रकारचं संकट असो, तुम्ही मानसिकरित्या स्थिर राहा. तुम्हाला किती अपमानास्पद बोलणारा माणूस असो, किती तुमच्यावर प्रहार करणारा माणूस असो, तुम्ही जर गुरूंच्या सान्निध्यात त्याच्या स्मरणात असाल तर त्याचं जे हे आहे व्यूज इतक्या स्ट्रॉंग असतात की त्याचं निराकरण गुरुला स्वतःलाच करायला लागतं. बरोबर आहे. ते तुम्हाला करायची गरजच नाही. कारण हेच मुळातलं जे, म्हणून आम्ही जे म्हणतो ना, हे श्री स्वामी समर्थ महाराज, मी स्वतःला तुमच्या चरणी अर्पण केलंय. आता या देहाचं काय करायचं ते तुम्ही करायचं. मी नाही काय करणार. मला कुठे न्यायचं ते तुम्ही न्या, मी काम करेन ते. कारण भोजन किती प्रकारचं असतं. ते डोळ्याने बघितलेलं भोजन आहे, कानाने ऐकलेलं भोजन आहे, नाकाने तुम्ही वास घेतला भोजनच आहे. भोजनच आहे. तुम्ही तोंडामध्ये जे ग्रहण करतो ते सगळं भोजनच आहे.
आणि ज्ञान ग्रहण करतो ते भोजनच आहे. हे सगळ्यात मोठं भोजन आहे. म्हणजे ते भोजन आणि भजन याचा त्याने इतका मेल सुंदर घालून दिलेला आहे की ह्या गुरुकृपेमध्ये हे सगळं तुम्हाला भजनाने भोजन होतं असं म्हणता येईल. हा, तर हे करत असताना ती शेतकऱ्यांची उदाहरण देतात की ते शेतावर शेतकरी काम करतो तेव्हा तो कोणाच्या नावाचा जप करतो, बायकोचा तर नाही करत, देवानांच्या गाण्याचा तर नाही करत. तर त्यावेळेस ते रामाचा जप करतात, भगवंताचा नारायणाचा जप करतात आणि ते करत करत त्यांचं काम करतात. आणि काहीच नाही म्हटलं तर विठ्ठल 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 म्हणत करतात. विठ्ठल म्हटलं तरी सुद्धा आता विठ्ठल पण नाही, विठ्ठल विठ्ठल पण म्हणतात. म्हणजे काही म्हटलं तरी ते पोचतं. नाही, पण ते जे तुम्हाला जे काही प्रेक्षक मित्र हो, इथे एक मी तुम्हाला गंमत सांगतो. आपला चॅनलच आहे अध्यात्म विज्ञान आणि परंपरा. त्यामुळे आम्ही काही करत असतो की पारंपरिक पद्धतीने चालत आलेले रीतिरिवाज आम्ही संपूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडत असतो. आता जे काही आमचं संभाषण चालू आहे, आता म्हटलं की विठ्ठल म्हणा किंवा विठ्ठल म्हणा किंवा काहीही म्हणा किंवा नामस्मरण घ्या. ज्या ज्या वेळेला आपण नामस्मरण करत असतो त्या वेळेला आपल्या शरीरामध्ये बायोकेमिकल्स रिॲक्शन्स म्हणतात आणि हे रिॲक्शन्स पॉझिटिव्ह होतात आणि हे रिॲक्शन्स मेंदूपर्यंत गेल्यानंतर आपल्याला आनंदी वाटायला लागतं. आणि आपण ज्या वेळेला हॅपीनेस मध्ये काम करतो त्यावेळेला आपण केलेलं काम सक्सेस होतच होतं. ह्या त्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे. म्हणजे नामस्मरण कशासाठी करायचं आहे तर बायोकेमिकल्स रिॲक्शन्स बनण्यासाठी आपण नामस्मरण करायचं आहे आणि त्यामुळे आपल्याला आनंदी वाटायला लागतं, हे मात्र निश्चित. मग आपण आपल्या हाताने पाकसिद्धी का करावी याच्यावर त्यांचा नेहमी कटाक्ष असायचा की तुमच्या घरी तुम्ही बाई ठेवली, तिला जर तुम्ही पाकसिद्धी करायला ठेवलं, ती कुठून येणार, तिच्या मनात कुठले विचार आहेत, असणार, ती काय ते कुठल्या विचार भावनेने त्याच्या करणार? डोक्यातून निघालेले इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स तिथे वातावरणात पसरणार. नाही, त्याची तुमच्या ते निगेटिव्हिटी हाताद्वारे जेवणामध्ये जाणार. जाण्यापेक्षा ती पाकसिद्धी करताना जे पाकाची म्हणजे भाजी बनवणं, हा. पोळ्या करणं, रसोई बनवणं याच्यावर त्याचा परिणाम होतो आणि होतो. ते तुमचं तुमची ग्रहण करतात. मग तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. आरोग्यावर परिणाम होतो. म्हणजे ज्ञानेश्वरांनी आहाराच्या बाबतीत सुद्धा एवढी म्हणजे काळजी घ्यायला सांगितली की मग आमच्या आपण- गुरुजींनी तेच सांगितलं ना, हा. कुलस्त्रीनी स्वयंपाक करत असताना नेहमी श्री स्वामी समर्थ मंत्र जपत जपत स्वयंपाक करावा आणि ते घरातल्या लोकांना खायला द्यावा. म्हणजे घरातलं वातावरण चांगलं होईल आणि घरातले लोक चांगली वागायला सुरुवात करतील. मला अजून एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे आता तुम्हाला. ज्ञानेश्वरी आपण वाचतो, ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत समजून सांगण्यासारख्या, परंतु आताच्या लोकांना, प्रेक्षक मित्रांना नेमका आपल्याकडून संदेश पोहोचवायचा आहे आणि तो संदेश असा पोहोचवायचा आहे की कर्मश्रेष्ठ की धर्मश्रेष्ठ. कर्माचा कायदा आपण बोलतोय, कर्माच्या कायद्यावरती आपण बोलतोय. कर्माच्या कायद्यामध्ये कर्मश्रेष्ठ की धर्मश्रेष्ठ आणि कर्म धर्म संयोग असा आपण बोलतो. तर त्याचा अर्थ ज्ञानेश्वरींनी आपल्याला कसा स्पष्ट करून दिलेला आहे जरा. आता कर्मधर्म संयोगाने हे सगळं होत आहे असं म्हणतो हो. आपण हे बसलं कर्मधर्म संयोगानेच हो. बसलोय चर्चा करायला. हो. कर्मही श्रेष्ठ आहे, धर्मही श्रेष्ठ आहे. धर्म म्हणजे स्वधर्म, धर्म म्हणजे कुठला धर्म, हा. स्वधर्म म्हणजे कुठला धर्म. त्याच विषयावर बोलायचं आहे. स्वधर्माची व्याख्या करताना तुम्हाला समजावून सांगताना 1.5 तास पण कमी पडतो. हो. ते काय इतकं सोपं नाही. त्यांनी तरी पण अगदी एखाद्या वाक्यामध्ये आपल्या प्रेक्षक मित्रांना समजून सांगा. स्वधर्म म्हणजे की पहिल्यांदा तू कसा राहायला पाहिजेस, हा. तुझं वागणं कसं असायला पाहिजे, तू कसा मूर्खपणा करू नकोस. स्वधर्मामध्ये आचरण येतं. कारण पहिल्यांदा तुझं स्व, त्याच्यानंतर जी कुटुंबाची जबाबदारी काय, हम्म. तुझ्यानंतर तुझ्या गुरुदेवांची जबाबदारी काय तुझ्यावर असलेली. मग तू गुरुदेवांनी दिलेले आदेशाचे पालन किती चांगल्या रीतीने करतो. हो. आणि ते करत असताना गुरूंची सेवा करताना गुरूंच्या विजन, त्यांचा दृष्टिकोन त्यावेळेस काय असतो आणि त्या गुरूंचे विजन बघून तुला आता काय सेवा करायला लागेल. वाङ्मय सेवा आहे, लोकांच्या बरोबर राहून त्यांना समजावून आणण्याची सेवा आहे, त्यांना प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठीची सेवा आहे. नंतर तुम्हाला विविध बंधनातून बाहेर काढण्यासाठी सेवा आहे. म्हणजे समाजातली विविध बंधन सावरकरांनी सांगितली होती की 7 बंधनं त्यांनी
तोडा म्हणून सांगितली होती. समाज एकत्र करा. समाज एकत्र करताना माणूस म्हणून तुम्ही माणसाला तुम्ही पहिल्यांदा प्राधान्य द्या. तो माणूस आहे हे तुम्ही मान्य करा. तो काही जनावर नाही आहे. त्यासाठी माणसासारखं माणसाबरोबर तुम्ही राहा. त्याच्याबरोबर तुम्ही त्याचे व्यवहार करा. त्याला माणूस म्हणून सन्मान करा. त्याचं हे करा. म्हणून त्याच्यातलं सगळ्यात मोठं जे तुकारामांनी सांगितलं की जे जे भेटे भूत तेथे त्याशी तू वंदन कर म्हणा. जे जे भेटेल जे जे भेटे भूत भूत. हां, तर त्याचा सन्मान करावा. म्हणजे त्यांची ओळी अशी की जे जे भेटेल भूत करावा त्याचा सन्मान. हां, आणि त्याच्याशी तुम्ही झगडत बसू नका. म्हणजे जे येईल संकट समोर त्याचा स्वीकार करा, सन्मान करा आणि भोग भोगून संपून द्या. संपवून टाका. आणि स्वीकार करणं हे काही चुकीची गोष्ट नाही. आणि स्वीकार करणे म्हणजे सगळ्या गोष्टीचं एकमेव निवारण आहे. स्वीकार केल्यानंतर तुम्ही त्याच्यात तुम्ही ऑब्झर्व करतात, सर्व करतात. सगळं तुम्हाला तुमच्या समाजासाठी काय तुम्ही सर्व करू शकता, तुमच्या समाज बांधवांसाठी काय सर्व करू शकता, त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे. आजच्या घडीला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आज तुम्हाला भारतामध्ये दिसत आहे की आज तुमचा आपल्या या हिंदू लोकांचा जो दृष्टिकोन आहे, मी आणि माझा फ्लॅट आणि माझी मुलं याच्या पलीकडे दुसरं जग नाही आहे. तर तसं नाही आहे. तू गेल्यानंतर तुझा फ्लॅट कोण खाईल आणि तुझ्या मुलाची वाट कोण लावेल याचा भरोसा नाही. तर समाज म्हणून तू जोपर्यंत एकत्रित आहेस, तू तोपर्यंत संघटित आहेस. त्यासाठी म्हणून तुला ते स्वधर्म म्हणून ते काम करावं लागेल. तर ते स्वधर्म म्हणून काम करताना मग तो धर्म पाळ. पहिल्यांदा तुझ्या समाजाशी तो धर्म पाळ. तुझ्या वैयक्तिक आयुष्यात तुझं आध्यात्मिक विकास होण्यासाठी जो धर्म आहे तो तू पाळ. अग्निहोत्र कर. पहिला जो स्टार्टच आपला अग्निहोत्राने आहे. तर ते अग्निहोत्र सुद्धा महत्वाचं आहे. कारण तुमची एका अग्निहोत्राने 500 मीटरची शुद्धता होते. हे स्वयंसिद्ध गोष्ट आहे. भोपाळमध्ये जेव्हा कार्बन डायऑक्साईडचा स्फोट झाला त्या गजानन महाराज पटेलांतर त्या आश्रमातल्या मुलीलाही धक्का नाही लागला. त्याच्यावर मोठं संशोधन झालं. जर्मन लोक आले, अमेरिकन लोक आले. कसं काय, कशामुळे त्यांना काही त्रास नाही झाला? कसं तर ते कंटिन्युअस तिथे अग्निहोत्र व्हायचं. त्या अग्निहोत्राच्या परिसरामध्ये एवढी शुद्धता असते की तिथे तुम्हाला जो परमाणु अणु जे त्याचा प्रहार होऊ शकत नाही. म्हणून रशियाने शेणाने जमीन सारवायची असते हे लक्षात घेऊन तिकडे त्यांच्या ज्या परमाणूंच्या जेवढ्या जागा आहेत त्या ठिकाणी गायीचे गोटे बांधले आणि शेणाने जागा सारून ते सिद्ध करून ठेवले. म्हणजे एक काळ असा होता की चीन आणि रशिया हे हरेराम हरे कृष्णाच्या विरुद्ध होते. त्या लोकांना गोळ्या घातल्या होत्या त्यावेळेस. आणि आता ते त्याचा जप करतात. आता चैतन्य प्रभूंनी त्यांना सांगितलं तुम्ही 10 वर्षांनी या हरेराम हरे कृष्णाचे लोक तुमचेच लोक जप करत फिरतील. आज ते तुम्हाला चित्र दिसत आहे. चीनमध्ये सुद्धा हरेराम हरे कृष्णाचा जप करत लोक फिरत आहेत. माओ काही करू शकत नाही. ही फार मोठी आपली संस्कृती आहे. संस्कृती आणि संस्कृती हे जे म्हणतात ना संस्कार याचं जे कार्य आहे ते जे क्रांती म्हणतात. माओने सांस्कृतिक क्रांती केली. कशासाठी केली? त्यांच्या देशामध्ये 18 पगड जाती होत्या. 18 पगड अनेक हे होते. त्याने ते सगळे नष्ट केले. एकच भाषा ठेवली, एकच संस्कृती ठेवली. सांस्कृतिक कार्य केलं, सांस्कृतिक क्रांती केली. अरे हा जो आत्ता चाललेला आहे आपल्यासोबत हे सांस्कृतिक क्रांती आहे. आणि ही क्रांती केल्याशिवाय आपल्याची दडगत नाहीच आहे. आणि आपल्यावर येणारी जी जेवढी आक्रमण आहे जेवढी आहे तर ती पचवायची नाही, ती तर परत घालवायची असेल तर सांस्कृतिक क्रांती ही जो देश आहे हा ज्ञानेश्वरापासून सुरू झाली आहे. आणि ज्ञानेश्वरांनी त्याच्यातल्या ते काही भाग काढले. तर मला त्यांनी सांगितलं की वैचारिक क्रांती म्हणजे काय. तर ज्ञानेश्वरीमधनं निघालेली वैचारिक क्रांती ही सांस्कृतिक क्रांती आहे. एको देव एक धर्म एकनिष्ठापर्यंत वा गुरव परतरम नास्ती नास्ती तत्व गुरव माता धन्या पिता धन्य धन्य वंशाकुलम तथा धन्या चौसुधा देवी गुरुभक्ती. सांस्कृतिक क्रांती आहे ही आपली. हिंदूंनी केलेली हिंदूंसाठी करायची, आपण आपल्यासाठी करायची सांस्कृतिक क्रांती आहे.
त्या लोकांना जेव्हा आपल्यात घ्यायचं असेल तर आपल्याला बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. सांस्कृतिक क्रांतीचा एक उगम आहे, मोठा मोठा स्रोत आहे, चैतन्याचा स्रोत आहे, ज्ञानाचा स्रोत आहे. हे आपण त्याच्याचा स्पर्श घ्यायला लागेल, तेव्हा आपल्याला कळेल या स्पर्शाचा आनंद काय असतो. आणि तो गुरुकृपेशिवाय मिळत नाही, हे तितकंच सत्य आहे. तर प्रेक्षक मित्र, आपल्याला नाईक साहेबांनी खूप छान माहिती दिली. त्यांचा गाढा ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे आणि त्यानुसार थोडक्यात या सर्व चर्चेमधून एक सार असा मिळतो की ज्ञानेश्वरी काय सांगते. तर ज्ञानेश्वरी सांगते की कर्म कसं करावं आणि कर्माचा कायदा काय आहे. तर कर्माच्या कायद्यामध्ये आता सर्वत्र बोललं जातं सर्वश्रेष्ठ हे कर्म आहे. आमचं जर कर्मच चांगलं नसेल तर कसं काही शक्य आहे, कोणतीही गोष्ट घडणार नाही, चांगलं आम्हाला काही मिळणार नाही. परंतु कर्म हे सर्वश्रेष्ठ आहेच ही ज्ञानेश्वरी सुद्धा सांगते, गीता सुद्धा सांगते आणि सर्व धर्माचे ग्रंथ सांगतात. परंतु कर्म श्रेष्ठ आहे, परंतु कर्म करण्यासाठी योग्य वातावरण मात्र धर्म निर्माण करून देतो. आणि तो जो धर्म आहे तो आपल्या धर्माशी निगडीत असतो. मग आपला धर्म कोणता आहे, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे नाईक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे स्वधर्म. तर स्वधर्माबद्दल आपल्याला खूप काही बोलता येईल. हा विषय 1 मिनिटाचा 2 मिनिटाचा नाही आहे. स्वधर्म आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला स्वधर्माविषयी बरीच माहिती देऊ. परंतु थोडक्यात स्वधर्म म्हणजे काय. स्वधर्म म्हणजे मी जर स्त्री असेल तर स्त्री धर्माचं मी पालन केलं पाहिजे. मी जर पुरुष असेल तर पुरुष धर्माचं पालन केलं पाहिजे. मी जर कलेक्टर असेल तर कलेक्टरच्या धर्माचं मी पालन केलं पाहिजे. मी पोलीस मध्ये असेल तर पोलिसाच्या धर्माचं मी पालन केलं पाहिजे. तर याला म्हणायचं खऱ्या अर्थाने स्वधर्म. आणि ते काम मी जर इमानदारीने केलं तर ते कार्य सत्कर्माला लागतं असं म्हणता येईल. तर प्रेक्षक मित्र, आपल्याला वेळात वेळ काढून अगदी ते बिझी होते, परंतु त्यांना म्हटलं आज नाही, आज मला ज्ञानेश्वरीवरती तुमच्याकडून थोडंसं बोलायचं आहे. परंतु मी प्रॉमिस करतो की मी पुढच्या एपिसोड मध्ये स्वधर्म या विषयावरती नाईक साहेबांनाच घेऊन त्यांच्याकडूनच आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून स्वधर्म समजून घेऊ. आज आपल्या कार्यक्रमामध्ये नाईक साहेब आले, त्याबद्दल त्यांचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नाईक साहेब आपण आला, आभारी आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. श्री स्वामी समर्थ.